नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेमध्ये काय घडलाय ते आपण बघणार आहोत. इकडे भुवनेश्वरीने अधिपतीला फॅक्टरीमधून बोलावून घेतलेलं असतं, त्यामुळे अधिपती तडकाफडका तिथून निघून जातो, ते पण अक्षराला न सांगता. आणि अक्षराला तो रागवून तिथून निघून जातो आणि भुवनेश्वरीचा प्लॅन फते होतो. तर अधिपती हा घरी पोचलेला असतो. तर इकडे अक्षरा नाराज असते, अक्षरा खूप उदास असते. तर तिथे मदन, शिवानी आणि ओमकार अक्षराला विचारत असतात की आतमध्ये काय झालं, अधिपती का चिडला, अधिपती का असा वागत गेला. तर मदनला प्रश्न पडलेला असतो की हा माणूस कसा आहे, हा असा का वागला, हा तुझ्यावर गाडी चढवणार होता, तुझ्या अंगावर गाडी चढवणार होता, असला कसला माणूस आहे. आणि असल्या माणसासोबत तू लग्न केलं आणि हा माणूस काही शिकलेला पण नाही आहे, याच्यात काय बघितलं, असं तो मदन तिला प्रश्न करत असतो. पण अक्षरा काही उत्तर देत नाही. अक्षरा बोलते अधिपती खूप चांगले आहे, पण अधिपतीला थोडा राग आहे म्हणून ते तसे वागत आहेत. तर अधिपतीचं वागणं मदनला पटलेलं नसतं. तर ही अक्षरा बोलते, मी पोलिसला कंप्लेंट केली होती ना त्यांच्याबद्दल, म्हणून ते असे वागत आहे, त्यांच्या आईच्या बद्दल मी कंप्लेंट केली होती. तर मदन बोलतो, पण का? मदन प्रश्न विचारत असतो, पण अक्षरा उत्तर देत नसते. तर ओमकार आणि शिवानी पण ते तिला विचारत असतात. तिथे शिवानी आणि मदनला तो खूप राग आलेला असतो अधिपतीचा. ते अधिपतीला खूप बोलत असतात आणि बोलतात की भाऊजीचं चुकलेलं आहे. आणि मदन पण बोलतो अधिपतीचं चुकलेलं आहे, तो का असा वागला, बायकोशी असं वागतात का, बायकोशी अशा शब्दात वागतात का, आणि बायकोच्या अंगावर गाडी नेतो म्हणजे काय, आणि असलं वागणं म्हणजे प्रेम असतं का, असं तो बोलत असतो. इकडे अधिपती घरी पोहोचलेला असतो आणि इकडे भुवनेश्वरी आपल्या चेअरवर बसलेली असते आणि अधिपती आल्यास ती बोलते, अधिपती मी तुम्हाला पाणी देते. ती अधिपतीला पाणी आणून देते आणि मग अधिपतीला बोलायला लागते की सुनबाईने तुम्हाला काही म्हटलं तर नाही ना, तुमच्या खिलाफ काही बोलले तर नाही ना, तुमचं दिमाग तर खराब केलेलं नाही ना, कारण की त्या काही करू शकतात. तर अधिपतीला अक्षराबद्दल सॉफ्ट कॉर्नर येतो. अधिपती बोलतो त्या काही नाही करणार, कारण की त्यांना मी आता समजवलेलं आहे, त्या अशा काही करणार नाही समोर. तर इकडे भुवनेश्वरी त्याला उचकण्याचा प्रयत्न करत असते. भुवनेश्वरी बोलते, पण त्यांनी आमच्या विरोधात पोलिसात कंप्लेंट केली, तुम्ही विसरलात का? अधिपती बोलतो, पण आता त्या असं काही करणार नाही, कारण की त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं, कारण की त्या खूप माफी मागत होत्या. त्यांना स्वतःची चूक कळलेली आहे, मी त्यांना खूप समजवलेलं आहे आणि ते अशा काही करणार नाही. तर भुवनेश्वरी बोलते, पण त्यांनी असं काही केलं तर आता आता तर त्यांनी मला घरातून काढलं आणि माझ्यावर हात उचलला तर, असं ती प्रश्न करत असते. पण अधिपती बोलतो, आईसाहेब तुम्ही काही बोलू नका, ते असं काही करणार नाही आहे आणि त्यांच्या डोळ्यात मला दिसत होतं आणि त्यांना स्वतःची चूक कळलेली आहे, पण त्यांनी तुमच्या विरोधात कंप्लेंट केली म्हणून मी त्यांच्याशी बोलत नाही आहे, त्यांच्याशी बोलणं टाळलेलं आहे, म्हणूनच तर मी बोलत नाही आहे त्यांच्याशी. तर त्यांना त्यांचं वाईट वाटत आहे. तर अधिपतीला अक्षराबद्दल सॉफ्ट कॉर्नर असतो. हे बघून इकडे भुवनेश्वरीची धडपडाट झालेला असतो. भुवनेश्वरी बोलते की अधिपतीला आपण किती वेळा सांगितलं अक्षराबद्दल, पण अधिपती हा अक्षराच्याच बाजूने आहे असं वाटत आहे. भुवनेश्वरीची हार पण होत राहते, पण ती आपले काही खेळ थांबवत नाही. आणि मग ती तो व्हिडिओ दाखवते मदन आणि अक्षराचा, की मदन अक्षराला गाडीमध्ये बसवत आहे आणि स्पेशल ट्रीटमेंट देत आहे, असा तो व्हिडिओ असतो. अधिपती तो व्हिडिओ बघतो. अधिपतीला काही वाटत नाही, कारण की अधिपती सांगतो की आज त्या फॅक्टरीमध्ये मदनच्या गाडीमध्येच आल्या होत्या आणि मदन सोबतच बसून आल्या होत्या. तर अधिपतीला त्याबद्दल काही वाटत नाही आणि मधातच असा कोणी व्हिडिओ घेतलेला असेल जेव्हा त्या गाडीत बसत असेल, तर त्याला त्यात काही वाटत नाही. पण मला असं काही वाटत नाही या व्हिडिओ बद्दल. तर भुवनेश्वरीचा हार होत असतो. इकडे अक्षरा घरी पोचलेली असते. अक्षरा पोचल्यानंतर आई बाबा तिला विचारतात काय झालं. तर मग मदन बोलतो की असं असं घडलेलं आहे आणि अधिपतीने हिच्यावर गाडी चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे, अधिपती हिला खूप बोलला, असं ते सांगत असतात. तर आई बाबा डोक्यावर हात ठेवतात आणि बोलतात आमची चूक झाली, आम्ही त्यांच्या विरोधात कंप्लेंट केली आणि या मुलीने ते स्वतःच्या अंगावर घेतली आणि ते कंप्लेंट आम्ही केलेली आहे, असं जेव्हा बोलत असतं मदन बोलतो, ही कंप्लेंट तुम्ही केली होती, मग अक्षरा का बोलती आहे की मी केली. तर तर अक्षराची आई बोलते, ती आमचा मान वाचवण्याकरिता आणि जवळच्या नजरेत आम्ही नाही पडलो पाहिजे म्हणून तिने असं केलेलं आहे. तर मदन बोलतो, पण अक्षरा का? तर मग अक्षराच्या आईने निर्णय घेतलेला असतो की नाही, आता जे काही होईल चालेल.
पण मी अधिपतीला सर्व खरं सांगणार आहे. तर अक्षराची आई बॅग धरते आणि अधिपतीच्या घराकडे जायला निघते आणि मदन पण अक्षराच्या आईच्या मागे निघतो. तर आता आपल्याला समोरील भागात हेच पाहणं रंजक ठरणार आहे की अक्षराची आई विद्या ही अधिपतीला जेव्हा खरं सांगेल तेव्हा अधिपतीचे डोळे उघडणार का आणि अधिपती आणि अक्षरा एकत्र येणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर तुमचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. मंडळी, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तेव्हा आम्ही तुमच्या प्रतिसादाला उत्तर नक्की देऊ. आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आमचा व्हिडिओ किती छान वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.